महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, तरुण व्यसनाधीन होत आहेत. यावर उपाय म्हणून एखादा तालुका किंवा जिल्हा दारूमुक्त करून जमणार नाही, तर संपूर्ण राज्यात दारूबंदी झाली पाहिजे, असं प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केलं. त्यांनी शिर्डीमध्ये येत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्र राज्य दारूमुक्त होण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीनं महिला जनजागृती रॅलीचं आयोजन केलंय. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कोपरगाव शहरातून रॅली काढण्यात येईल. शिर्डी शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी देशविदेशातून भाविक येत असतात. या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री केली जाते. यासाठी प्रथमतः येथील संस्थांना पुढाकार घेऊन ही दारूबंदी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्राजवळ दारूबंदी करण्याचा तातडीनं GR काढला पाहिजे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं 500 मीटरच्या आतील महामार्गालगतचे परमिट रूम बंद केले असतानाही सर्रासपणे दारू विक्री केली जात आहे, असा आरोप देसाईंनी केला. खुल्या दारू विक्रीला पूर्णपणे गृह खातं जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पदाचा पदभार असल्यानं त्यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावं. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील त्या ठिकाणची माहिती घेऊन त्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यास तातडीनं निलंबित केल्यास अवैध धंद्यांना चाप बसल्याखेरीज राहणार नाही, असंही देसाई म्हणाल्या. राज्यातील महिला असुरक्षित असून भूमाता ब्रिगेडच्या वतीनं ताईगिरी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांनी दुर्गेचं रूप धारण करून बाहेर पडावं. वाईट नजरेनं बघणाऱ्याला काठीनं चोप द्या. असं केल्यास त्याची पुन्हा हिंमत होणार नाही. कोणीही घाबरून जाऊ नये. स्वतःच्या संरक्षणासाठी दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर उतरा, असं आवाहन देखील त्यांनी केलं. जनजागृती रॅली जी आहे ते आम्ही आयोजित करतोय. उद्या सुद्धा कोपरगावला भूमाता ब्रिगेडच्या वतीनं मोठी जी आहे ती रॅली आपण काढणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीसारख्या शहरामध्ये जिथे जागतिक इकडून जागतिक लेवलचे काही लोक असतील किंवा इतर राज्यातून परदेशातून जे आहेत ते भक्त इथे येतात. त्यामुळे शिर्डीसारखं शहर असेल किंवा शनी शिंगणापूर सारखं देवस्थान असेल, अशा ठिकाणी अवैध दारू विकली जाते किंवा दारूची दुकानं या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या स्थळी जे आहेत ती ठेवली जातात. खऱ्या अर्थानं तिथलं जे संस्थान आहे त्यांनी तर याला विरोध केला पाहिजे, पण मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहेत तिथं तातडीनं दारूबंद करण्याचे जे आहेत तो GR काढला पाहिजे, जेणेकरून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तरी दारूसारखा अवैध जो व्यवसाय आहे तो चालला नाही पाहिजे आणि महिलांचे शाप आणि तळतळाट मिळणारा जो महसूल आहे तो सरकारने स्वीकारला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता 500 मीटरच्या आत आपण बघतोय राज्य महामार्गाच्या इथले जे काही परमिट रूम असतील किंवा बियर दारूची दुकानं असतील ती बंद झालेली आहेत आणि तरीसुद्धा अवैध दारूची विक्री केली जाते. याला पूर्णपणे गृह खातं जबाबदार आहे, कारण पोलीस हप्ते घेतल्याशिवाय अवैध धंदे चालत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्री पद आहे. त्यामुळे गृह खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जिथं जिथं अशा पद्धतीचे अवैध धंदे चालू आहेत तिथली जर माहिती मिळाली तर त्या PIला असेल किंवा तिथल्या पोलिसांना तातडीनं निलंबित करण्याची जर कारवाई केली तर मला वाटतंय की असे अवैध धंद्यांना जो आहे तो चाप बसल्याशिवाय राहणार नाही. आणि महिला जे आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये आज कोपर्डीसारखे बलात्कार असतील, भिलवडीसारखे बलात्कार असतील, दररोज घटना घडत आहेत. महिला या असुरक्षितच आहेत. त्यामुळं महिलांना सुरक्षितता देण्यासाठी आपण बघतोय की पोलिसांचे काही पथक आहेत, निर्भया पथक वगैरे. भूमाता ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा आम्ही ताईगिरी पथक चालू केलं आहे, कारण आत्तापर्यंत आपण पुरुषांची दादागिरी बघितली आहे, भाईगिरी बघितली आहे. बास झाली दादागिरी आणि भाईगिरी, आता सुरू होती महिलांची ताईगिरी. त्यामुळं ताईगिरी पथकाच्या निमित्तानं महिलांनी दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर उतरावं आणि जर कोणी नराधम चुकीच्या वाईट नजरेनं जर बघत असेल तर मला वाटते की महिलांनी जर हातामध्ये काठी बाळगली आणि त्याला जर चोप दिला, त्याला जर उत्तर दिलं तर कोणी वाईट नजरेनं बघण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळे मला महिलांना सगळ्यांना आवाहन करायचं आहे की कुणी घाबरून जायचं कारण नाही आहे. आपण स्वतःच्या संरक्षणासाठी दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रशासनाचं काम करतंय. आज आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं कुठंतरी अत्याचार घडल्यावर निवेदन देऊन चालणार नाही, तर आपण ॲक्शनमध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा कृतीमध्ये उतरतो तेव्हा 40 ते 50% जे आपण बघतो की फरक आपल्याला जाणवतो. त्यामुळे कृतीमध्ये महिलांनी उतरणं गरजेचं आहे आणि कृतीमध्ये जर महिला उतरल्या तर 50 ते 60% गुन्हे जे आहेत ते तातडीनं कमी होण्यास मदत होईल. निश्चितच, कारण आम्ही सगळी भूमातेची लेकरं आहोत आणि आज आपण बघतोय की कुणालाही 5 लाख पगार झाला का 10 लाख झाला किंवा 1 कोटी कमवले. शेतकरी जर अन्नच पिकवत नसेल, उद्या जर खायलाच मिळालं नाही तर तुमच्याकडे किती लाखोनी आणि करोडोनी पैसा आला तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे शेतकरी जर संपावर गेले तर निश्चितच त्या ठिकाणी रस्त्यावर भूमाता ब्रिगेडसुद्धा शेतकऱ्यांबरोबर सहभागी होईल. अकोले तालुक्यामध्ये मोठे बाबा म्हणून एक मंदिर आहे जिथं 75 वर्ष झालं महिला स्वतः जात नाही आहेत. तर या 30 तारखेला सकाळी 10:30 वाजता ही 75 वर्षाची जी परंपरा आम्ही मोडणार आहोत आणि तिथं जाऊन महिला आम्ही स्वतः जाऊन
दर्शन घेणार आहोत. आणि शिर्डीमध्ये जिथं तीर्थक्षेत्र आहे, साईबाबांसारखं देवस्थान आहे, जिथं आदराने देव दर्शनाला येतात, त्या ठिकाणी आपण बघतोय की अनेक पक्षाच्या महिलासुद्धा पक्ष बाजूला ठेवून एक महिलांसाठी, जे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, यासाठी दारू बंद झाली पाहिजे, यासाठी सगळे पुढाकार घेऊन जर आमच्याबरोबर येत असतील तर निश्चितच इथे खूप मोठं आंदोलन जे आहे ते शिर्डीमध्ये उभं केलं जाईल. याप्रसंगी देसाई यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष अनिता जगताप, नगरसेविका वंदना गोंदकर, अंजली गोंदकर यांनी केला. डॉक्टर विजय मकासरे, शहानाज शेख यावेळी उपस्थित होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.